तर आता चाललोय बघा नागजला. इकडं काल 2-3-4 भाचं आलेत. आता 2 नागजमधनं जाऊन आणायची. ते मिरजची भाचं नागजमध्ये आली ते मावशीच्या घरी मावशीकडं आणि आता तिथनं जाऊन आणायचं आहे. तर चाललोय त्यांना आणायला. अजून 2 येत्या तास. घर आमचं भरतंय फुल. चला तर आर्यनला घेतले. आर्यन मी जाणार आहे. लगेच जाऊन यायचं माघारी. ऊन पण चालू आहे सध्या भरपूर. चला जाऊ. आणि आता आलं बघा कुंभारीच्या जवळ झालं 1 किलोमीटर कुंभारीतून. आणि आता कुंभारीत बघा ऊसाचं प्रमाण मात्र भरपूर वाढले. पहिलं एवढं नव्हतं. जेव्हापासून कॅनेलला जे पाणी आलंय तेव्हापासून 2012च्या आसपास 12-13च्या आसपास कुंभारीला कॅनेलचं पाणी आलं होतं. तेव्हापासून इकडं पाण्याची काय कमतरता नाही. जोरदार पाणी आणि सगळं आपलं सगळीकडं. चला जाऊ आता. कुंभारी गाव जवळ आले. आता जस्ट कडे थोडं तेल टाकले आणि आता जाऊ नॉन स्टॉप नागजला. चला. तर आत्ताच बघा या ठिकाणी तेल वगैरे भरून झाले. गाडीत आता पेट्रोल भरलंय. मग नॉन स्टॉप जाऊन नागजला. एवढे वाहन असते पण हायवेला मात्र जोरादार वाहन असते ती. आणि आता हाय चाललोय जरा स्पीड मध्येच फास्ट मध्येच. अजून आपल्याला चोरची पास करायचे आहे. त्यानंतर अजून कुठले बरेचसे छोटे मोठे गाव आहेत ती. एवढी मला माहित नाही कुठली ती. उन्हाच्या अगोदर जायचं. धावरवाडी एक लागते बघा. आता कुंभारनंतर धावरवाडी एक लागते. ते माहिती लक्षातच ना. धावरवाडी पास केली का मग लागते चोरची. आणि हे तर मोठी लय आंब्याची बाग होती. मला आता आंब्याची बाग बहुतेक काढले. काय झालं काय माहित नाही. भरपूर आंब्याची मोठी बाग होती. भरपूर म्हणजे भरपूर. बहुतेक काय झालं काय माहित. आता काढून टाकले काही. आणि थोडेफार ठेवले तिथे बघू शकता. आता थोडेफार आंबे पहिलं आंबे झाड होते. आता थांबा 1 मिनिट. जरा गाडी रिझर्वर लागली. बघा इथं आंब्याची झाड होती. भरपूर आंबे झाड होती. थोडेच राहिले की एवढे फेकाडाची. ते जे सगळं माळा दिसते डोंगराले सगळे म्हणजे सगळे आंब्याची झाड होती इकडं. आता कमी झाले ते सगळे आंब्याचे सगळे झाड होते सगळे. आता थोडेफारच राहिले. ते काय झालं ते एकदम सगळे काय प्रॉब्लेम झाला का काय झालं काय कळलं नाही. पण सगळे आंबे झाड जळून गेले का काय झालं. सगळे आंब्याची नष्ट झाले. ते झाड नाही आता. तेवढेच त्या कोळीजवळ थोडेफार राहिले ते. तर सध्या पोचलोय बघा आरवाडीमध्ये. आता बाच्यांना घेऊन आलोय. जाता जाता बिरोबा देवाच दर्शन घ्यायचं आणि जायचं. टोपे घालतो. उरले लागाले पोरं काय घालले ते टोपे दिले तर. आरोबाडे बिरोबा देवस्थान. चला आता पाया पडतो मस्तपैकी. देवाच्या गर्दी भरपूर आहे. बहुतेक बाहेरनच पाया पडायला लागेल. बघू शकता बिरोबा देवस्थान. खूप म्हणजे खूप गर्दी असते देवाला. या एवढ्या रानाला देवात तरी सुद्धा देवाला भरपूर गर्दी असते बिरोबा देवाचं. चला रे या चपला सोडा. गर्दी भरपूर आहे इकडं. बघू शकता तुम्ही. हळूहळू सोडायला आहे. त्यामुळे आता आपण बाहेरनच पाया पडूया आणि निघूया. चला रे पाया पडूया इथनंच. इकडून या बाहेरनं पाया पडू. चला. गर्दी भरपूर असल्यामुळं आम्ही बाहेरच्या बाहेर दर्शन घेतले देवाचं. आणि आता जाऊया. ऊन पण आता 12 वाजले. त्या ऊन पण भरपूर झाले. या लवकर जाऊया. गाडी लावल्या इथं जवळच. इथंच गाडी लावली. आता बसतो आणि जाऊया. पाहू शकताय पाठीमागे बिरदेवाचं मंदिर. छान असतं मंदिर आहे. खूप मोठं आणि खूप गर्दी असते देवाला. तर असं कायचं आहे मंदिर. चला जातो आता निघतो. आता आलोय बघा ढालगावच्या रेल्वे स्टेशनवर.
जरा बघावं म्हणलं, पोरांना पण दाखवावं म्हणलं. ढालगावचं रेल्वे स्टेशन. रेल्वेचं टायमिंग किती जाय अजून काय माहीत नाही आपल्याला. आणि हे बहुतेक रेल्वे रोड बनवायचं काहीतरी मशीन आहे. बघू शकता ढालगाव. आणि इकडं आहे आम्ही. त्यात आहे बघ काय काय बघायसारखं. झोपले तिथं त्यात. ढालगाव रेल्वे स्टेशन. बच्चे कंपनीला घेऊन आले. आता थांबलोय बघा कुंभारीत, मस्त वगैरे आईस्क्रीम खायला लागलोय जरा. कोणाचं म्हणलं. आणि तुषार आहे आपला इथं. तुषारसोबत जरा आईस्क्रीम घ्यायला लागलोय. इकडं बच्चे कंपनी सगळी त्या आईस्क्रीम खायला. पोचलं बघा घरी. मस्त मावशीनं पिशवीत कांदा बिंदा दिले ते. आता वाजले 1:30. गेलतो 10:22ला. जरा आधीमध्ये थांबून वगैरे आलो. हां पोचले घरी. आता जा जरा पाणी वगैरे पिऊ, हातपाय धुवून आणि जरा बसूया सावलीला. चला बाय बाय.